आज मी तुमच्यासोबत 3 प्रकारच्या दृष्ट काढण्याच्या पद्धती शेअर करणार आहे. तुमच्या मुलाला, स्वतः तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या कोणत्याही फॅमिली मेंबरला जर दृष्ट लागलेले असेल तर या पद्धतीने तुम्ही दृष्ट काढली ना त्यांची, तर अगदी 5 मिनिटात दृष्ट निघणार. एवढे भारी या दृष्ट काढण्याच्या पद्धती आहेत आणि एवढ्या पॉवरफुल आहेत. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा आपला विषय असा आहे की आज मी तुम्हाला दृष्ट काढण्याच्या पद्धती सांगणार आहे. बरं, मग नेमकी दृष्ट लागली ते आपण कशाहून ओळखायचं? बरं, तर बघा, लहान बाळं तर जेव्हा दृष्ट लागते त्यावेळेस काय करतात? खूप रडतात, खूप म्हणजे खूपच रडतात. तसंच आळुके पिळुके देतात, जांभळ्या देतात. आणि मोठ्या माणसाला जर दृष्ट लागली, एखाद्या फंक्शनमध्ये गेलं, बाहेर फिरून आलं किंवा काही अनोळखी माणसात गेलं किंवा एखाद दिवशी थोडे वेगळे कपडे घातले, सजलं सवरलं, तर पटकन अशी मोठ्या माणसालाही दृष्ट लागते. मग मोठ्या माणसाला दृष्ट लागलेली कशी ओळखायची? बरं, तर खूप जास्त आळस येतो, अंग दुखायला सुरुवात होते, डोकं दुखायला सुरुवात होते, अंगात कणकणी येते, हलकी ताप येते, मन लागत नाही, खूप जास्त आळस येतो, चिडचिड होते. त्यावेळेस समजायचं की 100% दृष्ट लागले आहे. आणि अशा वेळेस मी ज्या दृष्ट काढण्याच्या पद्धती तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीतून कोणतीही पद्धत तुम्हाला जी सोपी वाटेल त्याने तुम्ही दृष्ट काढली ना, अगदी 5 मिनिटातच दृष्ट निघणार. 5 मिनिटातच तुम्हाला फरक जाणवणार. इतक्या भारी या दृष्ट काढण्याच्या पद्धती आहेत. मग उशीर न करता चला मग सुरू करूयात. सगळ्यात पहिली पद्धत, तर बघा काय करायचं आहे तुम्हाला. तुम्ही कुठंही राहत असो, सिटीत राहत असो, गावात राहत असो किंवा शेतात राहत असो, तुमच्या घरापासून जो रस्ता जातो ना, त्या रस्त्याच्या तिथं पुढं बघायचं. तो रस्ता 3 वाटेला जिथं मुडतो ना, म्हणजे 3 वाटा जिथं सुरू होतात ना, एका रस्त्यापासून 3 वाटा, म्हणजे समोर एक, इकडे एक आणि इकडे एक. तर काय करायचं, तिन्ही रस्त्याच्या साईडची थोडी थोडीशी माती घेऊन यायची. ती माती आणल्यानंतर त्या मातीसोबत आपल्या ज्या घरातल्या सुक्या मिरच्या असतात ना, 2-3 सुक्या मिरच्या घ्यायच्या. त्यात 2-4 खडे मिठाचे खडं मीठ टाकायचं, म्हणजे खडे मिठाचे पीस टाकायचे किंवा खडे टाकायचे. जर खडं मीठ नसेल तर साधं नॉर्मल मीठ घेतलं तरी चालेल. तर आता मिरच्या, खडं मीठ आणि थोडेसे विंचरलेले डोक्याचे केस असतात ना, ते केस आणि काळी मोहरी, आपली जी भाजीला वापरतो ना ती मोहरी घ्यायची थोडीशी. तर बघा, आणलेली माती, 3 वाटाची आणलेली माती, केस, मिरच्या, मीठ आणि मोहरी, ह्या 5 गोष्टीने आपल्याला दृष्ट काढायची. ज्यांची कुणाची काढायची त्यांची दृष्ट काढायची 7 वेळेस. ते ज्यांची दृष्ट काढायची त्यांच्यावरून 7 वेळेस ह्या गोष्टी उतरून घ्यायच्या आणि चुलीतल्या हारामध्ये किंवा चुलीतल्या जाळामध्ये टाकायच्या. आता जे माणसं सिटीमध्ये राहतात त्यांच्या घरी चूल नसते आणि ह्या गोष्टी आपण गॅसवर टाकू शकत नाही, तर काय करायचं, कोणतंही एखादं मातीचं भांडं घ्यायचं किंवा तुमचं स्टीलचे काही तुमच्याकडे जे खराब भांडं असेल ते घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडेसे लाकडं किंवा थोडीशी गौरी असेल तुमच्याजवळ तर गौरी टाकून ऑलरेडी अगोदर जाळ करून घ्यायचा. किंवा ह्या गोष्टी नसतील तर घरात कपट तर असतातच असतात, कपटाचा जाळ करायचा आणि दृष्ट काढण्याच्या अगोदरच तो जाळ करून ठेवायचा आणि जाळ सुरू असायला हवा. दृष्ट काढली की लगेच ती दृष्ट त्या गोष्टी त्या जाळामध्ये टाकून द्यायच्या. आणि या पद्धतीने ज्यावेळेस दृष्ट काढली जाते ना त्यावेळेस अगदी 5 मिनिटातच दृष्ट निघते. मग कशाही प्रकारची तुम्हाला दृष्ट लागलेले असो, कशाही प्रकारची तुमच्यावर निगेटिव्ह ऊर्जा असो, अगदी 5 मिनिटातच तुम्हाला रिकामा रिकामा वाटतं. ही झाली पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धत ही खूप सोपी आहे. दुसरी पद्धतीमध्ये फक्त तुम्हाला लिंबू घ्यायचं आहे. एक लिंबू घ्यायचं. आता ज्यांना कुणाला दृष्ट लागली आहे त्यांच्यावरून 7 वेळेस लिंबू उतरायचं आणि ते लिंबू डायरेक्ट चूल असेल तर चुलीमध्ये जाळ टाकायचं किंवा आता जसं जाळ सांगितलं तसा करायचा आणि त्या जाळामध्ये टाकून द्यायचं. आणि लिंबाची दृष्ट काढल्यानंतर लिंबू तुम्ही गॅसवरही ठेवू शकता. जे आपण पापड भाजायला, कांदा, खोबरं भाजायला चाळणी वापरतो ना, त्या ती चाळणी तुम्हाला गॅसवर ठेवायची आणि गॅसवर ठेवल्यानंतर त्याच्यावर ते लिंबू दृष्ट काढलेलं ठेवायचं. ज्यावेळेस दृष्ट लागलेली असते त्यावेळेस ते लिंबू फटकन फुटतं. ज्यावेळेस तुम्हाला थोडीफारच लागलेली असते, म्हणजे लागू नाही लागू
पण त्यावेळेस नाही का लिंबातून फुस आवाज येतो, हलकंच लिंबू अचानक हवा सोडून देतं. पण ज्यावेळेस खूप जास्त जबरदस्त दृष्टी लागल्यास त्यावेळेस लिंबू असं फटकन फुटतं. तर लिंबाने ही दृष्ट पटकन निघली जाते. तसंच तिसरी पद्धत काय आहे दृष्ट काढण्याची? तिसरी आहे अग्नीने दृष्ट काढणं. पहिल्या जमान्यात काय करायची आजी? अग्नीने खूप दृष्ट काढायची. तर आजी जी दृष्ट काढायची तीही पद्धत मी तुम्हाला सांगते, आणि त्याच्यात आपण त्या पद्धतीने शक्यतो दृष्ट काढू शकत नाही, म्हणून दुसरी पद्धत ही तुम्हाला सांगते. तर पहिलं काय व्हायचं की आपली आजी आपलं बाळ रडत असू किंवा आपण लई जास्त परेशान झालेलं असो, त्यावेळेस म्हणजे दुखणं आलंय, खूप ताप आली, दणदण आली, की डोकं खूप दुखतंय, तर दृष्ट काढायची. काय करायचे की एका भाकरीच्या ताटामध्ये पाणी घ्यायचं आणि कागद घ्यायचा. कागदाचा थोडासा गोळा करायचा, जाडसर कागद, आणि कागद 7 वेळेस उतरायचा आणि पाण्यात टाकायचा. आणि त्या कागदाच्या वरतून ती घागर, जी तांब्याची घागर होती, तांब्याची घागर पालती घालायची. म्हणजे काय व्हायचं की जे ताटातलं पाणी आहे ते घागर ओसून घ्यायची आणि ती आग विझल्या जायची आणि त्याने दृष्ट निघली जायची. आणि घागर अशी गटगट 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 पाणी प्यायची. तर म्हटले जायचं की आवाज आला की दृष्ट निघाली. अशीही तुम्ही दृष्ट काढू शकता. पण आजच्या टायमाला तुम्ही फक्त अग्नीने जरी दृष्ट काढली ना, तर ती दृष्ट खूप पटकन निघली जाते. अग्नी निगेटिव्ह ऊर्जेला पटकन खेचून घेते. तर तुम्हाला काय करायचं आहे, वहीचे वगैरे कोणताही कागद घ्यायचा आणि कागदाचा असा गुठळा करायचा, म्हणजे रोल करायचा एक टाईपचा, आणि त्याला जाळ लावायचा. 7 वेळेस ज्याची दृष्ट काढली त्याच्यावरून तो कागद उतरायचा आणि जवळ पाणी ठेवायचं, डायरेक्ट पाण्यात टाकून द्यायचा. लगेच दृष्ट उतरली जाते. तुम्हाला अगदी 5 मिनिटातच फ्रेश वाटायला सुरुवात होते. नक्की तुम्ही या पद्धतीने तुमच्या घरी दृष्ट काढून बघा, तुम्हाला खूप जास्त अंतर जाणवेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अभिप्राय कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच काहीतरी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.